Welcome students to a new activity on page number 5. The phrases are given. These are different activities. ह्या सगळ्या काय आहे ॲक्टिव्हिटीज आहे. रीडिंग म्हणजे वाचणे, स्माइलिंग म्हणजे हसणे, ड्रॉइंग म्हणजे ड्रॉ करणे, चित्र काढणे, स्विमिंग इन अ टँक म्हणजे काय टँकमध्ये स्विमिंग करणे, स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणे, क्राईंग म्हणजे रडणे, कॅरिंग अ हेवी बॅग म्हणजेच काय जड बॅग कॅरी करणे म्हणजेच जड बॅग सोबत आणणे, प्लेइंग विथ अ बॉल म्हणजे बॉलसोबत खेळणे, अँड लास्ट इज लाफिंग म्हणजे हसणे. तर दीज आर ऑल द ॲक्टिव्हिटीज, दीज आर ऑल ॲक्शन्स. या ॲक्शन्स दिलेल्या ॲक्शन्सवरून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहे. सो वी विल स्टार्ट मेकिंग सेंटेन्सेस विथ द गिवन फ्रेजेस. Examples: swimming in a tank. I am swimming in a tank. I am also swimming in a tank. We are swimming in a tank. I hate swimming in a tank. He was swimming in a tank. Reading. I am reading. I am reading a storybook. He was reading a paper. He was reading a textbook. They were reading a newspaper. We were reading newspapers. Smiling. She is smiling at me. Mother is looking and smiling happily. Shreya is smiling. They are looking each other and smiling. I saw her and she was smiling. Playing with a ball. Kittu is playing with a ball. Batsman playing with a bat. Puppy is watching ball and playing with a ball. Feet are used for playing in a football match. I do not like playing with a ball. Sanju is always playing with the ball in the garden. Crying. A baby was crying. He was crying for chocolate. Stop crying and wash your face. Crying is not a good habit. Sonu is crying for his mother. The baby is not crying. Carrying a heavy bag. She is carrying a bag. Kuli was carrying a bag. He was carrying a heavy bag. They are carrying a heavy bag. I am carrying a small bag. Laughing. The student was laughing. He is laughing very loudly. She was laughing very heartily. They are always laughing. Why are you laughing without reason? I am not laughing at you. Okay students, now we are moving towards the next activity, that is you are out if you say yes or no. मीन्स वॉट की तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल, त्या क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला हे दोन शब्द सोडून द्यायचा आहे, येस आणि नो मध्ये ॲन्सर द्यायचं नाही. तर जसं तुम्हाला क्वेश्चन केलं डू यू लाईक अ फ्लावर म्हणजे तुला फ्लावर आवडते का, तर तुम्हाला ॲन्सर काय म्हणाल, ॲन्सर काय द्याल तुम्ही, फॉर एक्झाम्पल येस म्हणाल किंवा नो म्हणाल. तर नो. इन दिस ॲक्टिव्हिटी यू डोंट हॅव टू ॲन्सर इन येस ऑर नो. मग डू यू लाईक अ फ्लावर तुला फ्लावर आवडते का याचा ॲन्सर तुम्ही यस आणि नो मध्ये न देता दुसरं सांगायचं काही. जसं क्वेश्चन आहे डू यू लाईक फ्लावर, तर तुम्ही ॲन्सर देताना म्हणायचं आय लाईक बॉल. ओके, म्हणजेच काय तुम्हाला क्वेश्चन केला होता डू यू लाईक फ्लावर म्हणजे तुम्हाला फ्लावर आवडते का, त्याचा ॲन्सर तुम्हाला एस द्यायचं नाही आहे, नो द्यायचं नाही आहे, त्याचा रिप्लाय तुम्ही दुसराच द्यायचा आहे, आय लाईक बॉल किंवा नो आय लाईक banana, I like grapes, I like fruits,
असा कुठला पण तुम्ही रिप्लाय देऊ शकता. फक्त यस किंवा नो असा रिप्लाय द्यायचा नाही आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस ॲक्टिव्हिटी. बिट्टू, आर यू रेडी? आय एम ऑलवेज रेडी. कुक्कू, विल यू स्टॉप जंपिंग? बट आय एन्जॉय जंपिंग. Paddy, are you tired? I am hungry. Paddy, come fast. I am coming. Do you like apples? I like grapes. Do you have a pencil? I have a pen. Bittu, have you been to Mumbai? I have been to Delhi. Do you want to go to market? I want to go to a movie. At the end of this, both of the activities, what you have to do? You have to do a homework of given sentences. In first activity, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे सेंटेन्सेस तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले तशा प्रकारचे सेंटेन्सेस स्वतः तुम्ही तयार करा. आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला जे क्वेश्चन्स व्हिडिओमध्ये त्या क्वेश्चनचा रिप्लाय यस किंवा नो न देता दुसरेच रिप्लाय दिलेले आहे, तर तसे तुमचे रिप्लायसुद्धा त्या पेज नंबर 5वर जे क्वेश्चन सेंटेन्सेस दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत, तसे तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचे आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ॲक्टिव्हिटी पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे हे लक्षात आलं असेलच. तर तुम्हाला आजचा होमवर्क राहणार आहे. तर सर्वांनी घरी राहूनच अभ्यास करा, सुरक्षित राहा आणि अभ्यासावर नीट लक्ष द्या.